जय जय राम कृष्ण हरे राम राम जय जय राम कृष्ण हरे जय 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 या जगतामध्ये नास्तिकाचा आणि दुसरा प्रकार आहे तो आस्तिकाचा. मग का हो महाराज, नास्तिक कोणाला म्हणायचं हे आपण पाहिलं. मग आस्तिक कोणाला म्हणायचं? नास्तिकाच्या विरुद्ध संबंधाने जो वागणारा आहे त्याला म्हणायचं आस्तिक. किंवा सद्गुरु महाराज सांगायचे ज्याला आत्मकल्याणाची इच्छा आहे त्याला म्हणायचं आस्तिक. मग का हो महाराज, नास्तिकही आपण पाहिला, आस्तिकही आपण पाहतोय. ज्याला आत्मकल्याणाची इच्छा आहे त्याला म्हणायचं आस्तिक. मग का हो महाराज, ज्या आस्तिकाला आत्मकल्याणाची इच्छा आहे मग आत्मकल्याण कशाच्या संबंधाने होईल? तर आत्मकल्याण मात्र होण्याकरता अनेक प्रकारचे मार्ग आपल्याला दिसून येतात. विठाला कोणी चंचलपणा करू नका. आवाज मात्र जास्त घुमला नाही पाहिजे. इथंच आम्हाला आवाज आला तरी बस. का मात्र लक्षात घ्या, ज्याला इथं येते इथं येऊन बसतील. विठाला आवाज जास्त लागतो पण मला आवाज शांत आणि स्थिरता असली का बरं वाटतं. जाऊ द्या, ध्यान देऊ नाही का. एक आहे आस्तिकाचा वर्ग, एक आहे नास्तिकाचा वर्ग. आपण नास्तिकही पाहिला आणि आता आस्तिकाचं विवेचन करतो. नास्तिक कोणाला म्हणायचं याच्या संबंधाने आपण विवेचन केलं. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे आस्तिकाचा. ज्याला आत्मकल्याणाची इच्छा आहे त्याला म्हणायचं आस्तिक. मग का हो महाराज, ज्याला आत्मकल्याणाची इच्छा आहे त्याला आस्तिक म्हणायचं. मग आत्मकल्याण कशाच्या संबंधाने होतं? तर आत्मकल्याण होण्याकरता शास्त्राने आपल्याला अनेक प्रकारचे मार्ग सांगितले. योगास्त्रयो मया प्रोक्ताम नृणां श्रेयो विदिस्तया ज्ञानं कर्मंच भक्तिस्तनोपायनश्च कुत्रचित. भागवतकार आपल्याला 3 प्रकारचे मार्ग सांगतात. पहिला ज्ञान मार्ग, दुसरा कर्म मार्ग, तिसरा योग मार्ग आणि चौथा भक्ती मार्ग. मग या मार्गांव्यतिरिक्त आत्मकल्याणाकरता मार्ग नाहीत का? नाथ महाराज सांगतात माझी या वेदाची उक्ती या तिही योगाने प्रतिपादिती या वेगळी उपाय स्थिती नाही निश्चिती उद्धवा. हे उद्धवा, या मार्गांव्यतिरिक्त काही आत्मकल्याणाकरता या जगतामध्ये मार्ग नाहीत. मग का हो महाराज, आत्मकल्याण करून घेण्याकरता याच मार्गांचा अवलंबन करावं लागेल का? हो महाराज म्हणतात याच मार्गांचा अवलंबन करावं लागेल. पण महाराज अडचण अशी आहे, या मार्गांच्या अवलंबनाशिवाय आत्मकल्याण तुमचं आमचं होणार नाही किंवा सामान्य भाषेत तुमचा आमचा उद्धार होणार नाही. पण या मार्गांचा जर विचार केला तर सर्वच मार्ग तुम्हा आम्हाला त्या स्थितीपर्यंत नेऊन पोहोचवतील असं काही मात्र तुम्हा आम्हाला दिसून येत नाही. का हो महाराज, तुम्हीच मात्र आधी भागवतामध्ये सांगितलं किंवा नाथ महाराजांच्या ओवीने पण ते सांगितलं तर आत्मकल्याणाकरता याच प्रकारचे मार्ग आहेत आणि तुम्हीच आता म्हणता हे मार्ग आत्मकल्याणापर्यंत नेऊन पोहोचवतील का नाही पोहोचवतील याची शाश्वती नाही. काय कारण आहे महाराज? तर महाराज सांगतात की जरी मात्र मार्ग जरी असले या मार्गाची विशेषता अनेकांची भरपूर आहे पण मात्र याच्यामध्ये अडचणी बहुत आहे. काय अडचणी त्या सांगा म्हणजे आपल्याला भक्तामध्ये प्रवेश करता येईल. आत्मकल्याणाकरता फक्त हे ध्यानात ठेवायचं पण का शेवटपर्यंत. आणि हे पटत नसेल तर सांगा की असे बदलून टाकू. विठाला कीर्तनकार आला म्हणजे त्याने हसवावं, त्याने रडवावं, त्याने चाटके चुटके सांगावे किंवा आल्या आल्याच म्हणतात महाराज आज असं हसवा असं हसवा तर लोक हसून हसून मेले पाहिजे. आता लोक जर हसून हसून मेले, मी कीर्तन काय सिस्टीम वाल्याला सांगू का? कीर्तन हसण्याकरता नाही, कीर्तन रडण्याकरता नाही, आत्मउद्धारा करता आहे. विठाला कीर्तन आहे ती ध्यान देऊन ऐकलं तर कळून जाईल, नेत्र कळणार नाही. आपला विषय काय चाललाय तो फक्त ध्यानात ठेवायचा आणि त्याच्या संबंधाने ऐकण्याची मात्र जिज्ञासा वाढवायची. एक मात्र आस्तिक, एक मात्र नास्तिक. नास्तिक पाहिला, आस्तिक आता पाहतोय. आस्तिक कशाला म्हणावं? ज्याला आत्मकल्याणाची इच्छा आहे त्याला म्हणायचं आस्तिक. मग महाराज लक्षात घ्या, ज्या आस्तिकाला आत्मकल्याणाची इच्छा आहे मग आत्मकल्याण कशा करता कशाने होतं? तर भागवतकारांनी आपल्याला 4 प्रकारचे मार्ग सांगितले. मग महाराज म्हणतात की आत्मकल्याण करून घेण्याकरता मार्ग आहे पण हे मार्ग मात्र आत्मकल्याण करूनच देतील असं काही मात्र दिसून येत नाही. काय कारण? हे
तरी वाटतात तेवढे सोपे नाही. पहिला मार्ग भागवतकारांनी सांगितला ज्ञानम. हा मार्गाची विशेषता जर पाहिली तर विशेष बाबा महात्मा आहे बरं का या ज्ञानाचा. महाराज सांगतात या ज्ञानानं काय काय होतं. आता ध्यान देऊन ऐका म्हणजे कळून जाईल. जगत मिथ्या आहे का सत्य आहे हो? जगत मिथ्या आहे आणि ब्रह्म मात्र सत्य. मग जगत मिथ्या ब्रह्म सत्य आणि तेच ब्रह्म मी आहे ही जाणीव कशाने होते तर ज्ञानानं होते. मग ज्ञानाची वेळे जागती जाणीवेचे डोळे तैसे तिरी नावनं ढले टेकीने साथी. हे सगळं कशानं प्राप्त होतं? ज्ञानानं प्राप्त होतं. किंवा भगवान परमात्मा म्हणतात अर्जुना तया नाव ज्ञान येर प्रपंचै विज्ञान. अर्जुना हेच खरं ज्ञान आहे. किंवा हे अर्जुना या ज्ञानाच्या संबंधाने तुम्हाला आम्हाला हे फायदा होतो बरं का. हे लक्षात घ्या म्हणजे शेवटपर्यंत कीर्तन कळून जाईल. जगत मिथ्या ब्रह्म सत्य तेच ब्रह्म मी आहे. त्या ब्रह्मापासून मी भिन्न नाही. तुम्हाला आम्हाला मात्र अध्यास झालेला आहे. अध्यास नाव भ्रम. सद्गुरू किसन महाराज साखरे यांचं एक मात्र ब्रह्मसूत्रावर विवरण आलं बरं का. त्याच्यामध्ये पहिल्याच पानावर अध्यास प्रक्रिया लिहिलेली आहे. तो अध्यास म्हणजे मात्र भ्रम तुम्हाला आम्हाला कसा होतो हे लक्षात घेतलं म्हणजे तुम्हाला आम्हाला लक्षात येईल. मग ध्यान देऊन ऐका. हे ज्ञान मार्ग पहिला सांगितला. या ज्ञानाच्या संबंधाने काय फायदा होतो? जगत मिथ्या ब्रह्म सत्य तेच ब्रह्म मी आहे ह्यो फायदा मात्र ज्ञानानं होतो. पण अजून फायदा काय होतो? आता काही लोकांना वाटतंय मग मी नसलो तो कार्यक्रम होणार नाही, अमक होणार नाही, तमक होणार नाही. मी वाजवायला आलो तर कोण वाजवल, मी कीर्तनाला आलो नाही तर कोण कीर्तन करेल, मी गायला आलो नाही तर कोण काय होईल दुसरा येईल. विठाला ही बुद्धी त्याची का होते तर त्याला वाटतं हे सगळं जे करतो तो आमचा माणूस करतो. या आम्ही करतो आमच्याशिवाय हे कोणी करत नाही. का त्याला वाटतं तर परमात्म्याची त्याला जाणीव नाही. तोच परमात्मा व्यापक जगतामध्ये भरलेला आहे आणि सर्व काही जे होतं हे त्याच्या सत्तेनं होतं. मग मात्र त्याच्या सत्तेनं होतं ही जाणीव कधी होईल? ज्ञानानं होते. तरी परमात्मा परी दुसरे म्हणत परमात्म्याची परी दुसरा. तो परमात्मा जगतामध्ये व्यापक आहे. मला त्याच्याशिवाय जगतामध्ये कोणच नाही. हा फायदा कशाला होतो तर ज्ञानाच्या संबंधाला हा फायदा होतो. मग हे फायदे लक्षात घेत चला बरं का. आपला विषय काय चाललेला आहे बघा ते ह्याला ठेवायचं. आत्मकल्याणाची इच्छा आहे त्याला म्हणायचं आस्तिक. आत्मकल्याण कशाच्या संबंधाने होईल तर त्याच्याकरता किती मार्ग पाहिले आपण? 4 मार्ग. पहिला ज्ञान मार्ग, दुसरा कर्म मार्ग, तिसरा योग मार्ग आणि चौथा भक्ती मार्ग. या मार्गांव्यतिरिक्त आत्मकल्याणाकरता उद्धाराकरता मार्ग नाही. मग हे मार्ग नेतीलच का? मग याच्यावर आपण चर्चा केल्याशिवाय कळणार नाही. पहिला मार्ग पाहतो ज्ञान मार्ग. या ज्ञान मार्गाची विशेषता म्हणजे जगत मिथ्या ब्रह्म सत्य तेच ब्रह्म मी हे फायदा ज्ञानानं होतं. महाराज म्हणतात जगतामध्ये परमात्माच व्यापक आहे. हा फायदा कशाला होतो? ज्ञानानं होतो. आता यांचं पखवाज वाजवणं, यांचं हार्मोनियम वाजवणं, माझं मात्र कीर्तन करणं, तुमचं गायन करणं, पारायण करणं, कीर्तन करणं, दिंडी करणं, अंगदान करणं हे तुमचं आमचं उद्धार होण्याकरता आहे का तुमचं आमचं पतन होण्याकरता आहे? उद्धार होण्याकरता आहे. नवे नवे मोक्षाला पावत होण्याकरता आहे. मग महाराज म्हणतात या साधनाने तुम्हाला आम्हाला मोक्षाला जाता येतच येतं. पण विशेष मोक्षाला जाण्याचं जर साधन असेल तर ते म्हणजे ज्ञान. एवढ्याला ठेपणाचा उपाव आन नाहीची म्हणे हा देव. हा सम्यक ज्ञानाचा माझी. ज्ञानाशिवाय जगतामध्ये मोक्ष नाही. गुरुजी आमचे पाठामध्ये सांगायचे. काही लोक म्हणतात काशीला गेलो म्हणजे मी मुक्त होणार, मला मोक्ष भेटणार. मग गुरुजी सांगायचे काशीला गेल्यावर किंवा काशीला मेल्यावर जर मोक्ष भेटत असता मग काशीला तर गाढवा पण मरतात. माझं बोलणं कळतं का नाही? काशीला मेल्यानंतर काय पावता होतो? मोक्ष पावता होतो. त्रिवेणीचे स्नान अखंडित करा. काशी काशी मला परिज्ञाने विनो. अरे काशीला जाऊन मेले म्हणजे मोक्ष नाही तर गाढवा मारतात. मग त्याला मोक्ष भेटतो का? मोक्षाकरता ज्ञान लागतं. तूच ब्रह्म हे जाणीव होण्याकरता, तूच देव हे जाणीव होण्याकरता ज्ञान लागतं. किंवा त्या ज्ञानाच्या संबंधाला काय काय फायदा होतो काय माझ्या अनुभवानं सांगितलं. जया ज्ञानाची रिगवली
विद्येवने आणि शिवात्मया बुजावणी मांडून दे. हे ज्ञान आल्यानंतर काय करतो त्याच्या आधी प्रश्न विचारतो, तुम्ही आम्ही जीव आहेत का ब्रह्म? ब्रह्मास्मी तुका म्हणे